हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर. आणि याच्यामध्ये आपण आपल्या सर्वांना माहितीच आहे, PSI ST आणि ASO या पदांसाठी पेपर क्रमांक 2 हा वेगवेगळा असतो. तर आज आपण 2019चा पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI या पदाकरिता हा पेपर क्रमांक 2 बघणार आहोत. तर चला यात सुरू करूया. आपण बघूयात काय काय प्रश्न आले. तर सुरुवातीचे जे 15 प्रश्न असतील ते बुद्धिमत्तेवर प्रश्न असतील. त्याच्यामध्ये प्रश्न खूप मोठे मोठे असतील आणि व्हिडिओची लेंथ पण खूप मोठी जाईल प्रश्न वाचण्यात यात. आणि त्याच्यामुळं मी डायरेक्टली उत्तर सांगतो. याच्यामध्ये डिस्कशन सारखं काहीच नाही 1 ते 15 प्रश्नापर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित ते प्रश्न वाचा आणि उत्तर तर तुम्हाला सांगितलेले आहेत समोर. तर चला सुरू करूया. बघूया पहिला प्रश्न. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उपयुक्त बांधकाम होतं. ते प्रश्न व्यवस्थित वाचा, याच्यामध्ये काय विचारलंय आणि कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ आहे तो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. तर याचं उत्तर आहे 1, बी सोडून सर्व सत्य. पुढील प्रश्न क्रमांक 3, बाकी मोठे मोठे प्रश्न आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 4, त्याचे योग्य उत्तर आहे 2, टिकाऊ. पुढील प्रश्न क्रमांक 5, याचं योग्य उत्तर आहे 1, ए आणि डी. पुढील प्रश्न क्रमांक 6, याचं योग्य उत्तर आहे 2. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, प्रश्न वाचा आणि नंतर तुम्हाला समजूनच जाईल. उत्तर तिथे दिलेले आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 7, त्याचे योग्य उत्तर आहे 3, नील. प्रश्न क्रमांक 8, योग्य उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 9, योग्य उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 10, योग्य उत्तर आहे 2, 128. प्रश्न क्रमांक 11 योग्य उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 12 योग्य उत्तर आहे 4, 0. 13वा प्रश्न आहे जो कॅन्सल केलेला आहे नेहमीप्रमाणेच बघा. प्रश्न क्रमांक 14, त्याचं उत्तर आहे योग्य 4. आणि शेवटचा हा बुद्धिमत्तेचा प्रश्न, त्याचं योग्य उत्तर आहे 3. आता पुढील प्रश्नाचा हा सामान्य अध्ययन आणि पदाच्या सेवेकात लागणारं आवश्यक ज्ञान, तर त्याच्यावर हा उर्वरित पेपर असणार आहे. पुढील प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 16. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहेत. त्यांना वैशिष्ट्य दिलेले आहेत खाली. वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात. वृक्षांच्या खोडांना सर्व बाजूंनी मुळे फुटलेली असतात. वृक्षांची उंची फारशी नसते. तर आपल्या सर्वांनाच माहिती हे सुंदरबन सारखं कॅरेक्टर दिसते, म्हणजे किनारी वने असणार ते. तर योग्य उत्तर आहे 3, किनारी वने. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. मित्रांनो याचं I1 उत्तर हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण डॅश डॅश इतके होते. ते 45.23% होते. नागरी लोकसंख्येचे प्रमाण 45.23%, म्हणजे योग्य उत्तर आहे 2. पुढील प्रश्न क्रमांक 19. 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती. 1951 विचारलं त्यांना. त्याच्यामुळे आपल्याला 1951, 2001, 2011 आणि त्यावेळेस आपला हा ग्रेट डिव्हिडंड झाला होता पॉप्युलेशन मध्ये 1921. तर त्यावेळेसची घनता ही एक माहिती असली पाहिजे. तर 1951च्या महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता होती 104. पुढील प्रश्न क्रमांक 20. फलोद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता. तर अशा जर प्रश्न असले तर खाली बघा तुम्ही ऑप्शन मध्ये दिलेले, मजुरांना काम देणे हा ऑफकोर्स असणारच आहे. शेतीची किफायतशीरता वाढवणे, साधन संपत्तीची निर्मिती करणे, तर हे वरील सर्व. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे त्याचा. प्रश्न क्रमांक 21. वीज निर्मिती प्रकल्प आणि सुरुवात वर्ष विचारले त्यांनी. भातसा, राधानगरी, कोयना, माजलगाव. तर भातसा आपल्याला माहिती 1991. भातसा 1991, राधानगरी 1952, कोयनाचा प्रकल्प चालत होता 1962 झाला होता आणि सर्वात शेवटचा आहे तो माजलगावचा झालेला आहे आता 2002 ला. पुढील प्रश्न क्रमांक 22. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत. तर लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. लातूर जिल्हा महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत. तर हे पर्याय क्रमांक 3, पूर्णा नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत.
प्रश्न क्रमांक 24. ओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ओझरखेड, पालखेड ही धरणे नाशिक जिल्ह्यात आहेत. पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे? तर हा साक्री, धुळे येथे. साक्री धुळेमध्ये. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर साक्री. भारतीय राष्ट्रीय सभेच्या प्रश्न क्रमांक 26 आहे. भारतीय राष्ट्रीय सभेच्या म्हणजे आपली इंडियन नॅशनल काँग्रेस 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी होते. बॅरिस्टर बद्रुद्दीन तय्यबजी. पुढील प्रश्न 27. हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य नव्हते. जवळपास सर्वच होते, तर हा प्रश्नच आयोगाने कॅन्सल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. 1890 मध्ये डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. गोपाळ कृष्ण गोखले. पर्याय क्रमांक 4. 1890 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. पुढील प्रश्न 29. माणसं दिले त्यांनी आपल्याला आणि त्याचं कसे संबंधित ते विचारलंय. ह्यूम, दिनशावाच्या, गोपाळकृष्ण गोखले, दाजी आबाजी खरे. तर बघा ह्यूम आपल्याला माहितच आहे, तर ते काय ते भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस. ज्याला मराठीत कळत नसेल तर इंग्लिशमध्ये पण बघा. ह्यूम काय होते? ते जनरल सेक्रेटरी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस ह्यूम होते. नंतर दिनशावाच्या यांच्या आहे त्याप्रमाणे जोड्या आहेत त्यांच्या. ह्यूम होते ते भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस, दिनशावाच्या ते भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव, गोपाळकृष्ण गोखले ते भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव होते. अतिरिक्त संयुक्त गोखले. दाजी आबाजी खरे जे होते ते भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी होते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 30. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर B.R. आंबेडकरांना डॅश डॅश मदत केली होती मूकनायकाच्या प्रकाशनासाठी. पर्याय क्रमांक 3. नेटिव्ह जनरल लायब्ररी 31वा प्रश्न. नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात कोणी केली? तर ते आहे महादेव गोविंद रानडे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 32. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन सोशल कॉन्फरन्स. तर ते होते महादेव गोविंद रानडे. बघा इथं 2 प्रश्न आलेत महादेव गोविंद रानडेवर. तर ते इंडियन सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली? तर ते महादेव गोविंद रानडे. पुढील प्रश्न क्रमांक 33. रमाबाई रानडे आणि त्यांचं ते आता इकडं महिला दिल्यात आणि त्यांचं कार्य विचारलंय त्यांनी. तर रमाबाई रानडे आपल्याला माहितीच आहे, हिंदू लेडीज सोशल क्लब केला होता त्यांनी. जनक शिंदेने काय केलं होतं? डिप्रेस क्लास मिशन. पंडित रमाबाईंनी काय केलं तर ते आर्य महिला समाजाची स्थापना केली होती पंडित रमाबाईंनी. आणि ताराबाई शिंदेनी काय केलं होतं? ते स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता त्यांनी. पुढील प्रश्न. लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 पुण्यामध्ये डॅश डॅशची स्थापना केली होती. तर ती होम रूल लीग. प्रश्न क्रमांक 35. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पंडित रमाबाईंनी लिहिले. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36. राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते आवश्यक परिणाम होतातच असे नाही? म्हणजे होईलच असे गरजेचे नाही. म्हणजे राज्य विधानसभेचे विसर्जन, नंतर राज्य विधान परिषदेचे विसर्जन, राज्यातील मंत्री परिषदेची पदच्युती. तर त्याचं काय आहे? राज्य विधानसभेचे विसर्जन आणि विधान परिषदेचे विसर्जन हे करावंच असं गरजेचं नाही, पण मंत्री परिषद ही पदच्युती करावीच लागते त्यांना. म्हणजे जी काउन्सिल ऑफ मिनिस्टर असते ती बरखास्त होतं, पण म्हणजे असेंब्ली असतात आणि काउन्सिल असतात ते चालूच राहतात. त्याचं हे डिझॉल्व होणं गरजेचं नसतं. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे त्याचं 3. 36 योग्य उत्तर आहे 3. पुढील प्रश्न. राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात? जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे डिस्ट्रिक्ट जज कोण अपॉइंट करतात? तर गव्हर्नर अपॉइंट करतो डिस्ट्रिक्ट जजला. पुढील प्रश्न क्रमांक 38. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार म्हणजे अंडर विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालांचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे? तर तो आहे अनुच्छेद 137 नुसार. म्हणजे त्यांनी स्वतः निर्णय दिलेला असेल सर्वोच्च न्यायालय एखादा, तर त्यांना त्याच्यावर पुनर्विचार एखादा अगोदर दिला असेल तर त्याच्या विरुद्ध निर्णय पण ते देऊ शकतात. तर ते 137 मध्ये तो अधिकार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाला. पुढील प्रश्न हा आता DPSPचा आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. त्याचे कलम दिलेत आणि समोर जोड्या लावायला सांगितलेत त्यांनी. तर बघू आपण आता. याचं योग्य उत्तर बघा इथं 2 दिलेलं आहे.
योग्य उत्तर आहे 2 त्याचं. म्हणजेच काय असणार याचं 39 ए मध्ये काय असेल? समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. 40 मध्ये काय असेल तर ते असेल ग्रामपंचायतीचे संघटन. 43 मध्ये काय असेल तर ते उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनास कामगारांचा सहभाग. आणि 44 मध्ये काय असेल तर ते नागरिकांसाठी समान नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 40. भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अधिकार क्षेत्रासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा 4. उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणांसाठीही आदेश काढू शकतात. तर सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात. बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 41. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 42वी घटना दुरुस्ती झाली 76ला, तर त्याच्याबद्दल कोणते विधान चुकीचे आहे? तर ते याचं बघा पहिलं स्टेटमेंट आहे ॲडेड ओनली 2 न्यू वर्ड्स दॅट इज सोशलिस्ट अँड सेक्युलर इन द प्रिॲम्बल. बघा हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर 3 वर्ड्स पाहिजे होतं. सोशलिस्ट, सेक्युलर आणि तिसरा शब्द येतो इंटिग्रिटी. तर पर्याय क्रमांक 1च हा इनकरेक्ट आहे. पुढील प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे? विधान किंवा विधाने हे बरोबर आहेत. भारतीय संघ राज्याच्या घटक राज्यांचा भूप्रदेश संसद साध्या बहुमताने बदलू शकते. नंतर संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्या अगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक असते. नाही, हे तर चुकीचेच आहे. कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. बरोबर आहे. आणि राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्या अगोदर राष्ट्रपतीकडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे. असं काही गरजेचं नाही, पण एक आहे तो पाठवला जातो, पण गरजेचं नाही तसं. तर त्याच्यामध्ये बघा पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. असं उत्तर आहे बघा, पहिलं बरोबर दुसरं चूक. याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघा. ए आणि सी बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 43. खालील विधाने विचारात घ्या. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळात जबाबदार असतो. आणि दुसरा पर्याय विधान आहे संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख असतो. आणि भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. डी तर चुकच आहे ऑफकोर्स. तर याचं योग्य उत्तर आहे 4. बी आणि सी बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक 44. योग्य विधाने ओळखा सांगितलेत. पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात, म्हणजे इंटर स्टेट काउन्सिल. बरोबर आहे ते. सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात. बरोबर आहे पण. आणि भारतीय संविधानाचे अनुच्छेद 273 हे आंतरराज्य परिषदेशी संबंधित आहे. वाटते 273 नसून 263 आहे. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे याचं 1 आणि 2 म्हणजेच ए बी, फक्त ए बी. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारले. तर राईट टू प्रायव्हसी इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. बरोबरच आहे ते. राईट टू प्रायव्हसी इज अ फंडामेंटल राईट. बरोबर आहे. आता सुप्रीम कोर्टनं डिक्लेअर केले आणि केरळ हायकोर्टनं पण सांगितलेलं आहे. In MP Sharma case 1954 and Khadak Singh case 1962, the Supreme Court ruled that the right to privacy was not a fundamental right. हे पण बरोबर आहे. म्हणजेच नन ऑफ द अबोव. वरीलपैकी एकही स्टेटमेंट चुकीचं नाही. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 46. खाली दिलेल्या संकेताचा वापर करून खालील कायद्यांचा त्यांच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा. तर हुंडा प्रतिबंधक अधिनियम, बालविवाह प्रतिबंध अधिनियम, अनैतिक वाहतूक कायदा आणि नागरी हक्क संरक्षण. तर याचा योग्य क्रम आहे बघा, नागरी हक्क संरक्षण 55, हुंडा प्रतिबंधक 62 समथिंग आहे. आणि याच्यानुसार जरी लावलं तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल 2. 46 योग्य उत्तर आहे 2. सर्वात पहिला कायदा कोणता आहे तर तो बालविवाह प्रतिबंध कायदा. नंतर 29 आहे बघा, चेक करून बघा एकदा. आणि नंतर नागरी हक्क संरक्षण, नंतर हुंडा अनैतिक वाहतूक प्रतिबंध आणि नंतर हुंडा प्रतिबंध अधिनियम. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 2 बरोबर आहेत. सॉरी. पुढील प्रश्न क्रमांक 47.
बेकायदेशीर गतिविधी म्हणजेच फिफ्थ शेड्यूल ऑफ द अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967 प्रोव्हाइड्स द लिस्ट ऑफ बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ह्याला तर याच्यामध्ये कोणतं शेड्यूल सांगतंय की ज्याच्यामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटनाची यादी आहे, तर ते पहिल्या अनुसूचीमध्ये फर्स्ट शेड्यूलमध्ये. पुढील प्रश्न 48. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळवण्याची संधी देणे व आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत नाकारले जाऊ नये याची हमी देणे राज्याचे कार्य आहे, तर ते आहे 39A DPSP मध्ये बघा, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 49. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचाराचे निवारण म्हणजे अट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 1989च्या कोणत्या कलमांतर्गत विशेष न्यायालयाची तरतूद केली आहे, तर ते आहे आर्टिकल 14 नुसार, कलम 14 नुसार आहे. ह्या प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट 1989चं जे कलम 14 आहे त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून या वर्षी देण्यात आला, तर तो 2002 मध्ये देण्यात आलेला आहे. सार्वजनिक सेवकास लाच देण्यासंबंधीचा अपराध हा भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती अधिनियम 2018 मधील कोणत्या कलमाशी संबंधित आहे, तर तो कलम 8.1 नुसार संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 8.1. पुढील प्रश्न क्रमांक 52. अनुसूचित जाती व जमाती म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट 1989च्या कलम 2.1 ई अन्वये विशेष सरकारी अभियोक्ता याचा अर्थ डॅश डॅश मध्ये उल्लेख केलेला विशेष सरकारी अभियोक्ता किंवा अधिवक्ता म्हणून निर्देश केलेला सरकारी अभियोक्ता असा आहे, तो आहे सेक्शन 13 मध्ये, कलम 13 मध्ये सांगितल्याप्रमाणे आहे अभियोक्ताचा अधिकार अर्थ. पुढील प्रश्न क्रमांक 53. मानव तस्करी विरोधी मोहिमेच्या कार्यासाठी म्हणजेच काय अमेरिकन ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अगेन्स्ट जी ही आहे मोहीम आहे, अमेरिकन प्रेसिडेंट्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानव तस्करी विरोधी मोहिमेच्या कार्यासाठी खालीलपैकी 2018 साली कोणाला अमेरिकन प्रेसिडेंट्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ते आहेत मिनल पटेल डेव्हिस. पुढील प्रश्न क्रमांक 54. मानवी हक्काच्या सार्वभौम घोषणापत्रावरील महत्त्वपूर्ण कागदपत्रे तयार करण्यास भारतीय सुधारकाने भूमिका बजावल्याबद्दल संयुक्त राष्ट्राचे मुख्य अँटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणत्या मानवाधिकार कार्यकर्त्याचे कौतुक केले, तर हंसा जीवराज मेहता. प्रश्न क्रमांक 55. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955च्या कलम डॅश नुसार अस्पृश्यता निवारणातून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपयोगी पडतील याची हमी देण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, तर ते 15A. आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा डॅश डॅशशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा तो कसा संबंधित आहे, युद्ध संबंधीचा कायदा किंवा सशस्त्र विवादासंबंधीचा कायदा म्हणजे लॉज ऑफ वॉर और लॉ ऑफ आर्म कॉन्फ्लिक्ट. आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा त्याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 57. भारत खालीलपैकी याचा भागीदार आहे, तर तो नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार या दोघांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 58. अम्नेस्टी इंटरनॅशनलची स्थापना डॅश डॅश यांनी केली, पीटर बेनेन्सन यांनी सन 1961 मध्ये केली होती. पीटर बेनेन्सन यांनी सन 1961 मध्ये. नंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज 1989 दिनांक डॅश डॅश रोजी अंमलात आले, तर ते 30 जानेवारी 1990 रोजी अंमलात आले. प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट 30 जानेवारी 1990. 89चा कायद्यातून 90ला अंमलात आला. पुढील प्रश्न क्रमांक 60. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. बघा इथंच आपल्याला सगळे साल मिळवले, आपल्याला मागे एक क्रम लावायला विचारलं होतं, तर तो प्रश्न आपण स्किप करून पुढील प्रश्नात आला असतो तर आपल्याला सगळ्यांचं साल कळायला असतं. हुंडा प्रतिबंधक 1961. नंतर तो सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन तो 55चा. तर जवळपास सगळेच कायदे दिलेले आहे त्यांनी, म्हणजे सगळे क्वेश्चन जरी वाचले असते तरी तो प्रश्न सॉल्व्ह झाला असता. तर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 कलम 2 अन्वये स्पष्ट केलेली मौल्यवान वस्तू याचा अर्थ भारतीय दंडविधान 1860 मधील याप्रमाणेच आहे, तर तो कलम 30 प्रमाणे आहे. 61 बघू प्रश्न जोड्या लावायला विचारलं त्यांनी, तर याचं मध्य प्रदेश सरकार विरुद्ध बाबूनाथ म्हणजे जे योग्य उत्तर सांगतो मी, तर 2 आहेत योग्य उत्तर. तर त्याचं बघू आपण मध्य प्रदेश सरकार विरुद्ध बाबूनाथ, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं शिक्षेच्या धोरणाबाबत मार्गदर्शन.
नंतर बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार, तर त्याच्यामध्ये होतं दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी. आणि जी.एन. गोडसे विरुद्ध महाराष्ट्र सरकार, त्याच्यामध्ये जन्मठेपेची कालावधी 20 वर्षे इतका गणला जावा. आणि एस.एन. भादोलकर किंवा विरुद्ध महाराष्ट्र सरकार, तर याच्यामध्ये सर्वसाधारण अपवाद सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची असते. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे त्याचा. प्रश्न क्रमांक 62 बघू. खालीलपैकी कोणत्या बाबी पोलिसांची कायदेशीर कर्तव्य नाहीत? कायदेशीर कर्तव्य तर एखाद्याला नशेतील व्यक्तीचा ताबा घेणे आहेच हे तर. लोकांना निर्माण झालेला धोका टाळणे हे पण असू शकतं. बालकल्याण निधीला योगदान देणे, तर हे जरा कॉन्फ्लिक्टिंग वाटते, त्याच्यामुळे सी आन्सर बरोबर आहे त्याचं. म्हणजे कर्तव्य नाही त्यांचं. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, ओनली सी. पुढील प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम डॅश डॅश नुसार डॅश डॅश मध्ये आयुक्तांच्या अधिकारितेत सहाय्यक आयुक्त नेमण्याची तरतूद आहे. तर ती कलम 11 मध्ये आहे, सहाय्यक आयुक्त नेमण्याची तरतूद. खालीलपैकी कोणते विधान हे चूक आहे? त्याचा जो पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्यास त्याचे सर्व अधिकार व कार्य देखील निलंबित होतात. बरोबर आहे. निलंबित पोलीस अधिकारी त्यांच्या सर्व विशेष अधिकाऱ्यापासून वंचित केला जात नाही, हे जरा चूक वाटते. निलंबित पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असतो. बरोबर आहे. तर त्याचं ओनली बी चुकीचं आहे बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे याचा. पुढील प्रश्न क्रमांक 65. भारतीय दंड संहिता 1860 मधील प्रकरण डॅश मध्ये निवडणूक संबंधित अपराधाची तरतूद दिलेली आहे. ते प्रकरण 9A मध्ये दिलेली आहे. प्रकरण 9A मध्ये निवडणूक संबंधित अपराधाची तरतूद IPC 1860 मध्ये. भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? मग हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे ना. पुढील प्रश्न बघू. 67. भारतीय दंड संहिता 1860 मधील डॅश डॅश मध्ये जीवितास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घातकी कृती अपराधाची तरतूद दिलेली आहे. तर ते आहे सेक्शन 270 मध्ये दिलेली आहे. 270 मध्ये. पुढील प्रश्न 68. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 2.4 मधील व्याख्येच्या अनुषंगाने योग्य पर्याय निवडा. 2.4 मधील व्याख्येच्या अनुषंगाने, तर तो पोलीस शिपाई दिलेला आहे त्याच्यामध्ये 2.4 मध्ये. पर्याय क्रमांक 1 पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल. प्रश्न क्रमांक 69 बघू. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? एखाद्या व्यक्तीला किंवा घोड्यांना इशारा देण्याकरिता पतंग उडवता येतो. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला उपद्रव निर्माण करता येणार नाही. बरोबर आहे ते. पोलीस ठाणे किंवा न्यायालय येथे व्यक्तीला धूम्रपान व थुंकता येणार नाही, हे पण बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 3, फक्त बी आणि सी. ते घोड्याला पतंग देणे काही लॉजिकच लागत नाही त्याच्यात. पुढील प्रश्न क्रमांक 70. भारतीय दंड संहिता 1860 मधील डॅश डॅश मध्ये लोकसेवकाला क्षती पोहोचवण्याच्या धाका संबंधीचा अपराधाची तरतूद दिलेली आहे. कलम 189 मध्ये. थ्रेट ऑफ इंजुरी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 71. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 14.1 अन्वये निरीक्षकाच्या श्रेणीच्या किंवा त्याहून कमी श्रेणीच्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास त्याची नेमणूक झाल्यानंतर अनुसूची 2 मध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येईल. पर्याय क्रमांक 2 अनुसूची 2. 72. भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणती बाब ही अपप्रेरणा नॉट इन्ग्रेडियंट्स अबेटमेंट अपप्रेरणा या गुन्ह्याचा घटक नाही. अबेटमेंटची कोणता घटक नाही, तर ती गुन्हा करण्यास चिथावणी देणे, फौजदारी पात्र कटात सहभागी होणे, गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, तर ती गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे ही अबेटमेंट आहे. पर्याय क्रमांक 3 ओनली सी. पर्याय प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणत्या बाबीच्या संदर्भात दंडाधिकारी अधीक्षकाकडून अहवाल मागू शकतात? तर ते सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध, जमावाचे नियमन, मनोरंजनाचे नियमन, हे सगळ्यामध्येच हे दंडाधिकारी अधीक्षकाकडून अहवाल मागू शकतात. हे योग्य उत्तर आहे 4 सर्वच. प्रश्न क्रमांक 74 बघू. भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कपटीपणा हा स्वतंत्र गुन्हा आहे. कपटीपणाने संपत्ती लपवणे हा गुन्हा आहे. कपटीपणाने लग्न करून घेणे हा गुन्हा आहे. त्याचे योग्य उत्तर आहे फक्त 1 ओनली ए. म्हणजे हा कपटीपणा हा स्वतंत्र गुन्हा नाहीये. कपटीपणाने संपत्ती लपवणे हा गुन्हा आहे. कपटीपणाने लग्न करून घेणे हा पण गुन्हा आहे, पण कपटीपणा हा स्वतंत्र गुन्हा नाहीये. मग त्याचं चुकीचं उत्तर आहे जे
एक आहे, म्हणजे ओनली ए. पुढील प्रश्न 75. भारतीय दंड संहिता 1860 मधील सर्वसाधारण अपवादाच्या अनुषंगाने जोड्या लावा. 80 मध्ये काय दिलेलं आहे तर त्यांनी कायदेशीर कृती करताना अपघात झाला तर ते गुन्हा ठरत नाही. नंतर 84 मध्ये दिलेलं आहे त्यांनी मनोविकल व्यक्तीची कृती तो गुन्हा नसतो. 95 मध्ये दिलेला आहे ती अल्पसा अपाय करणारी कृती ही गुन्हा नसतो. आणि 97 मध्ये शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क आहे, म्हणजे सेल्फ डिफेन्स. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे याचा. पुढील प्रश्न क्रमांक 76. पोलिसांच्या खालीलपैकी कोणत्या कृतीला तापदायक कृती म्हणतात? कोणत्या कृतीला तापदायक कृती म्हणता येईल? तर योग्य कारणांशिवाय एखाद्या ठिकाणी प्रवेश करणे, बरोबरच आहे. संपत्तीचा अनावश्यक ताबा मिळवणे, बरोबरच आहे. ताब्यातील व्यक्तीचा वैयक्तिक छळ करणे, हे सर्वच खऱ्या बरोबर आहेत आणि ह्या कृतीला तापदायक कृती म्हणता येईल. पुढील प्रश्न क्रमांक 77. पोलिसांना काही ठिकाणावर मुक्त प्रवेशाचा अधिकार आहे अशी ठिकाणे म्हणजे मनोरंजनाचे ठिकाण, जमावाची जागा आणि सभेचे ठिकाण, सर्वच. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 78. योग्य जोडे जुळवा. शिक्षेचे सिद्धांत आणि दृष्टिकोन. सूडवादी सिद्धांत, त्याचा उपयोगितावादी दृष्टिकोन. प्रायचित्तात्मक सिद्धांत, त्याचं योग्य उत्तर आहे हिंदूचे न्यायशास्त्र. प्रतिवारक सिद्धांत, ज्याचा आहे दंडात्मक दृष्टिकोन. आणि सुधारणावादी सिद्धांत, चिकित्सात्मक दृष्टिकोन. योग्य उत्तर आहे 4. भारतीय दंड संहिता 1860 नुसार दस्तऐवज म्हणजेच काय, डॉक्युमेंटच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर ते आहेत, कोणत्याही घटकावर कोणताही मजकूर उरलेला असेल की जो पुराव्या दाखल स्वीकारता येईल तर त्याला दस्तऐवज म्हणतात, बरोबरच असणार. धनुकोवर काढलेल्या धनादेशाला दस्तऐवज म्हणता येत नाही. नंतर एखादा नकाशा व आराखडा पुराव्या दाखल स्वीकारता येत असेल तर त्याला दस्तऐवज म्हणतात. तर याचं ए आणि सी बरोबर आहे. हे धनुकोवर काढलेल्या धनादेशाला दस्तऐवज पण म्हणतात, पण इथं नाही दिलेलं त्याच्यामुळे ते पण याच्यामध्ये येणार नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 3, फक्त ए आणि सी. पर्याय क्रमांक 80 बघू. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील अपराध व शिक्षांच्या अनुषंगाने योग्य जोड्या लावायच्यात. तर 108 मध्ये काय दिलेलं आहे तर ते आहे दिलेलं सार्वजनिक विहिरी वगैरे मधील पाणी दूषित करणे. 110 मध्ये दिलेलं आहे लोकांसमोर असभ्य वर्तन करणे. 122 मध्ये दिलेलं आहे सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान संशयास्पद स्थितीत सापडणे. आणि 123 मध्ये दिलेलं आहे प्राधिकारा वाचून शस्त्र बाळगणे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 81. फौजदारी प्रक्रिया म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 कलम 41 अन्वये पोलिसांना वॉरंट शिवाय गुन्हेगारास केव्हा अटक करता येते? तर पोलीस आयुक्तांचा आदेश असेल तर, पालिका आयुक्तांच्या आदेशावरून, दखलपात्र गुन्हा असेल तर, आणि वर्तमानपत्रातील प्रसिद्ध झालेल्या लेखावरून. तर कधी अटक करता येतं? दखलपात्र गुन्हा असेल तर, म्हणजेच कॉग्निजेबल ऑफेन्स केला असेल तर त्याला विना वॉरंट पण अटक करता येतं. त्यालाच तर कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणतात, विना वॉरंट अटक करणे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 82 बघू. अटकपूर्व जामीन, समरी खटला, दखलपात्र गुन्हा, जामीनपात्र किंवा अजामीनपात्र गुन्हा. तर याचं योग्य उत्तर आहे 3. तर ते बघून घ्या आता. अटकपूर्व जामीन म्हणजे कशात दिलेलं आहे तर ते अटकेची शक्यता असते. समरी खटला म्हणजेच काय, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लागतो त्याला. नंतर हे दखलपात्र गुन्हा असतो तो वॉरंट शिवाय अटक. तुम्ही ते बघून घ्या डोळ्याला होणार त्याला. तर पुढील प्रश्न क्रमांक 83. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड संहितेनुसार एकदा काढलेला वॉरंट किती कालावधीसाठी अंमलात असतो? 1 वर्ष, 5 वर्ष, ज्या कोर्टाने काढले असेल त्या कोर्टाने रद्द होईपर्यंत, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत. तर त्याचं योग्य उत्तर आहे 4, सी आणि डी. ज्या कोर्टाने काढले असेल त्या कोर्टाकडून रद्द होईपर्यंत, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत. त्याला असं स्पेसिफिक टाइम दिलेला नाही. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 84. CRPC 1973 कलम 125 कोणत्या अन्वये कोणाला निर्वाह भत्ता मिळू शकतो? मेंटेनन्स अलाउन्सेस कोणाला मिळू शकतो? तो आहे यावरील सर्व व्यक्तींनाच. व्यक्तीचे स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेली पत्नी, व्यक्तीचे स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेले औरस व अनौरस अज्ञान बालक, व्यक्तीचे स्वतःचा निर्वाह करण्यास
असमर्थ असलेले वडील किंवा आई या सर्वांनाच निर्वाह भत्ता मिळू शकतो 125 अन्वये. तर 85 बघू प्रश्न. भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या म्हणजेच काय इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कोणत्या कलमान्वये गुन्ह्यातील बळीचे चारित्र्य अथवा त्याचा लैंगिक पूर्वानुभव याचा गुन्हा सिद्ध करताना संबंध नसतो? कलम 53A नुसार. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कलम 53A. प्रश्न क्रमांक 86. पुढील विधानांचा भारतीय साक्षी पुरावा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कायद्यासंदर्भात विचार करा. एखाद्या व्यक्तीची सही अथवा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे न पाठवता देखील कोर्टात साबित करता येऊ शकतील. मृत्यूपूर्वी जबाबाचा ठराविक नमुना असतो त्याच नमुन्यात तो घ्यावा लागतो. ए बरोबर आहे, इथं ए बरोबर आहे असून बी चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 87. पुढील विधानांचा विचार करा. CRPC 1973च्या तरतुदी जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतास लागू होतात. बरोबर असणार आहे. भारतीय पुरावा कायदा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872च्या तरतुदी जम्मू काश्मीर राज्यासह संपूर्ण भारतात लागू होतात. राज्यासह म्हणते बघा, त्याच्यामुळे ते जरा हे कॉन्फ्लिक्टिंग वाटते. त्याच्यामुळे विधान ए बरोबर असून बी चूक आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नंतर CRPC नुसार कोणत्या कलमासाठी जिल्हा दंडाधिकारी त्याच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमांच्या आत कोणत्याही मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करू शकतो? तर तो आहे कलम 144A. 144A नुसार तो प्रतिबंध करू शकतो शस्त्रे बाळगण्यास CRPC नुसार. प्रश्न क्रमांक 89 बघू. भारतीय साक्षी पुरावा कायद्याअंतर्गत म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट पुढील कोणता कबुली जबाब कोर्टात अग्राह्य असतो? तर पोलीस अधिकाऱ्यासमोर आरोपीने धमकीपोटी दिलेली कबुली जबाब बरोबर असणार आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर दबावाखाली दिलेली कबुली जबाब असणारच आहे. पोलिसांच्या सानिध्यात असताना दिलेल्या कबुली जबाब हे वरील सर्वच अग्राह्य असते. पुढील प्रश्न क्रमांक 90. पुढीलपैकी कोणत्या कार्यवाहीस भारतीय साक्षी पुरावा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कायदा लागू होत नाही? तर त्यात काय प्रोसिडिंग्स ऑफ द डिस्ट्रिक्ट कोर्ट, प्रोसिडिंग्स ऑफ द सेशन कोर्ट, प्रोसिडिंग बिफोर अन आर्बिट्रेटर. तर हे लवादा पुढील कार्यवाहीसाठी हा लागू होत नाही एव्हिडन्स ऍक्ट. बिफोर अन आर्बिट्रेटर पुढे लागू होत नाही एव्हिडन्स ऍक्ट. 91 बघू प्रश्न. CRPC नुसार संदर्भात खालील विधाने विचारात घ्यावं, योग्य उत्तर निवडा. विशेष न्यायदंडाधिकारी आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी या समान अर्थी संज्ञा आहेत. विशेष न्यायदंडाधिकारी आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी. समन्स केस म्हणजे ज्यामध्ये गुन्ह्याकरता फाशीची किंवा जन्मठेपेची किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते. समन्स. तर हे दोन्ही पण विधाने चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर याचा. पुढील प्रश्न क्रमांक 92. ज्या गुन्ह्याला फाशीची अथवा जन्मठेपेची शिक्षा आहे असा अपराध केला असला तरी फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC मधील तरतुदीनुसार पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरोपींना जामिनावर सोडता येते? 16 वर्षापेक्षा कमी वयाचा आरोपी सोडता येत असेल आपण. कोणत्याही वयाची स्त्री आणि कोणताही आजारी अथवा दुर्बळ व्यक्ती या सर्वांनाच सोडता येतं. आरोपींना जामिनावर सोडता येतं. पुढील प्रश्न क्रमांक 93. भारतीय साक्षी पुरावा एव्हिडन्स ऍक्ट कायद्याच्या तरतुदीप्रमाणे पुढीलपैकी कोणता पुरावा हा निर्णायक पुरावा मानला जातो? DNA तज्ज्ञांनी दिलेला पुरावा, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत, बोटांचे ठसे घेणाऱ्या तज्ज्ञांचा पुरावा आणि तज्ज्ञ लेखकाचे पाठ्यपुस्तकात व्यक्त केलेले मत. तर याचा काय DNA तज्ज्ञांनी केला पुरावा आणि बोटांचे ठसे घेणाऱ्या तज्ज्ञांचा पुरावा हा ग्राह्य धरला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. एव्हिडन्स ऍक्ट पुरावा कायद्याच्या संदर्भात जोड्या लावायचे विचारल्यात पण हा एक प्रश्न कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे पुढील प्रश्न बघू आपण 95. भारतीय साक्षी पुरावा बघा एव्हिडन्स ऍक्टवर खूपच जास्त प्रश्न विचारलेले आहेत तिथं. एव्हिडन्स ऍक्ट नुसार कायद्याअंतर्गत खालील कोणता दस्तऐवज सार्वजनिक दस्तऐवज नाही? तो काही खाजगी नागरिकांचे नोंदणी न केलेले मृत्यूपत्र. नोंदणी न केलेले मृत्यूपत्र हा दस्तऐवज मानला जात नाही, डॉक्युमेंट. पुढील प्रश्न क्रमांक 96. एखाद्या व्यक्तीच्या ठाव ठिकाणा 7 वर्षे कळाला नसेल तर ती व्यक्ती हयात नाही म्हणजे मृत आहे असे गृहीत धरले जाते. 7 वर्ष जर ती व्यक्तीचा काही ठाव ठिकाणा नसेल तर ती मृत गृहीत धरली जाते. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. भारतीय साक्षी पुरावा म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट कलम 91 नुसार जेव्हा कायद्याचे लोक अधिकारी म्हणून लेखी नेमणूक करणे गरजेचे असते व कोणी विशिष्ट व्यक्ती असा अधिकारी म्हणून वागला आहे असे जेव्हा दाखवण्यात येते तेव्हा ज्याद्वारे त्याची नेमणूक केली तो लेखी कागद सिद्ध करावा लागत नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, सिद्ध करावा लागत नाही.
प्रश्न क्रमांक 98 बघू. पुढील विधानांचा फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 73च्या संदर्भात विचार करा. वॉरंटसाठी जामीन देता येतो आणि पकड वॉरंटची अंमलबजावणी भारतात किंवा भारताबाहेर कुठेही करता येते. तर याच्यामध्ये ए विधान बरोबर असून बी विधान चूक आहे. वॉरंटसाठी जामीन देता येतो, पण वॉरंटची अंमलबजावणी करताना भारताबाहेर जाता येणार नाही. म्हणजे ए विधान बरोबर आहे आणि बी चूक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 99. जेव्हा देण्यात येणारा पुरावा हा राज्याच्या कामकाजाच्या अप्रकाशित नोंदीशी संबंधित असेल, तेव्हा असा पुरावा देण्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 123 नुसार कोणत्या परवानगीची गरज असते? कोणाच्या परवानगीची गरज असते? तर तो संबंधित विभाग प्रमुख. पर्याय क्रमांक 4. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. जर्जश यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीवरून 2013 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेत सुधारणा करण्यात आली. तर ते न्यायमूर्ती जस्टिस जे एस वर्मा यांच्या शिफारशीनुसार 2013 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेची सुधारणा करण्यात आली. अशा प्रकारे आपण बघितला हा पेपर. तर मित्रांनो थांबूया तिथं. थँक्यू व्हेरी मच.